देवशयनी आषाढी एकादशीची महात्म्य कथा. भविष्योत्तर पुराणामध्ये शयन किंवा पद्मा अर्थात देवशयनी एकादशीचे महात्म्य श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर महाराजांच्या संवादामध्ये वर्णिलेले आहे. एकदा युधिष्ठिर महाराजांनी श्रीकृष्णांना विचारले, हे केशव, आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीचे नाव काय? या दिवसाचे अधिष्ठाते कोण आहेत? या व्रताचे पालन करण्याचा विधी काय आहे? कृपया याविषयी विस्तृत आपण मला सांगावे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे भूपाला, हाच प्रश्न मागे एकदा नारदांनी ब्रह्माजींना विचारला होता. ब्रह्माजींनी त्याविषयी सांगितलेला इतिहास आता मी तुला सांगतो. एकदा वाककुशल देवर्षी नारदांनी हाच प्रश्न ब्रह्मदेवांना विचारला. त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले, या जगामध्ये एकादशीसारखे पुण्यप्रद असे कोणतेही व्रत नाही. सर्व पापांपासून मुक्त होण्यासाठी प्रत्येकाने या व्रताचे पालन करावयास हवे. जो या व्रताचे पालन करतो तो निश्चितच नरकाची प्राप्ती करीत नाही. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीस शयन अथवा देवशयनी किंवा पद्मा एकादशी असे म्हणतात. या दिवसांचे अधिष्ठाता भगवान श्री ऋषिकेश आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रसन्नतेसाठी या व्रताचे पालन करावयास हवे. असे सांगितले जाते की पूर्वी रघुवंशामध्ये जन्मलेले मदंत नावाचे राजे पृथ्वीपती होते. सत्यवादी राजांचे ते अग्रणी होते. तसेच अतिशय बलवान आणि पराक्रमी होते. आपल्या मुलांप्रमाणे ते प्रजेचे प्रेमाने पालन करीत होते. या पुण्यवान राजाच्या राज्यामध्ये कधीच ओला अथवा सुका दुष्काळ पडला नव्हता. रोगराई नव्हती. त्यामुळे सारी प्रजा सुखी आणि समृद्ध होती. राजाच्या कोशामध्ये अन्यायाने लुबाडलेला एकही पैसा नव्हता. अशा प्रकारे राजा आणि प्रजा दोघेही आनंदाने दिवस घालवित होते. काही वर्षानंतर दैवयोगाने म्हणा अथवा काही पापकर्मांमुळे सलग 3 वर्ष एक थेंब देखील पाऊस पडला नाही. अपुऱ्या धान्यामुळे लोक उपाशी राहिले. यज्ञ बंद झाले. प्रत्येक व्यक्ती दुःखाने व्याकुळ झाली. सर्व प्रजा राजाकडे येऊन विनवू लागली, हे राजन, कृपया आमचे ऐका. वेदांमध्ये पाण्याला नर असे म्हणतात आणि अयन म्हणजे अधिष्ठान, वास्तव्य. त्यामुळे भगवंताचे एक नाम नारायण आहे. हे नेहमी जलामध्ये वास्तव करतात. ते पावसाचे स्रोत आहेत. पावसामुळे अन्न पिकते. अन्नामुळे सर्वांचे पोषण होते. त्यामुळे हे राजन, आपण काहीतरी उपाय शोधून काढावा, ज्यामुळे सर्वत्र शांतता आणि समृद्धी पुनःस्थापित होईल. राजा म्हणाला, तुम्ही जे काही सांगितले ते खरे आहे. अन्नाला पूर्णब्रह्म म्हटले जाते. सर्व गोष्टी अन्नावर अवलंबून आहेत. वेदांमध्ये आणि पुराणांमध्ये सांगितले आहे की राजाने केलेल्या पापामुळेच या प्रकारची परिस्थिती निर्माण होते. पण मला आठवत नाही की मी असे कोणते पापकार्य केले आहे की ज्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी देखील माझ्या प्रजेच्या हितासाठी मी निश्चितच प्रयत्न करेल. असे सांगून आपल्या काही मुख्य अधिकाऱ्यांना आणि सैनिकांना घेऊन ब्रह्मदेवांना नमस्कार करून राजाने अरण्यामध्ये प्रवेश केला. अरण्यामध्ये भ्रमण करीत असताना त्याने अनेक आश्रमांना भेटी दिली आणि एक दिवस दैवयोगाने ते अंगिरा मुनींना भेटले. अंगिरा मुनी हे ब्रह्माजींचे पुत्र. त्यांच्याप्रमाणेच तेजस्वी होते. जितेंद्रिय राजा मदंतने त्यांना पाहताच साष्टांग नमस्कार केला. हात जोडून त्यांची प्रार्थना केली. मुनींनीही राजाला कृपाशीर्वाद दिले. त्यानंतर ऋषींनी राजाच्या आगमनाचा हेतू प्रजेविषयी विचारले. राजा म्हणाला, हे भगवान, मी धर्माने राज्य करीत आहे. तरीही कित्येक वर्ष माझ्या राज्यामध्ये पाऊस पडलेला नाही. त्यामुळे माझी प्रजा अतिशय दुःखी आहे. या परिस्थितीमागचे कारणही मला सापडत नाही. आज मी आपल्या चरणी आलो आहे. कृपया माझ्या प्रजेमध्ये सुखसमृद्धी कशा प्रकारे येईल याविषयी आपण मला सांगावे. अंगिरा मुनी म्हणाले, अशी परिस्थिती असेल तर पवित्र अशी पद्म देवशयनी अर्थात शयन एकादशीचे पालन तू आणि तुझ्या प्रजेने करावयास हवे. या एकादशीचे पालन केल्याने तुझ्या राज्यात नक्कीच पाऊस पडेल. ही एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येते. या व्रताच्या पालनाने व्यक्ती सर्व पापांपासून मुक्त होतो आणि तिच्या अंतिम ध्येयापर्यंत मार्गातील अडथळे नष्ट होतात. हे राजन, तू तुझ्या कुटुंब आणि प्रजेसह या व्रताचे पालन कर.
अंगिरा मुनींचे विश्वासार्ह वचन ऐकून राजा स्वस्थानी परत आला. त्याने आषाढ महिन्यातील या एकादशीचे व्रताचे पालन केले. या व्रताच्या प्रभावामुळे राज्यात सर्वत्र पर्जन्यवृष्टी झाली. सर्व काही पूर्ववत झाले. राज्यामध्ये सुखसमृद्धी आली. सारी प्रजा प्रसन्नतेने नांदू लागली. या व्रताच्या पालनाने भगवान ऋषिकेश प्रसन्न होतात आणि व्रत करणाऱ्यास आनंद आणि मुक्ती प्रदान करतात. या महात्म्याचे कथन अथवा श्रवण केल्यास आपल्या सर्व पापांचा नाश होतो. या एकादशीस विष्णू शयनी एकादशी असे सुद्धा म्हणतात. भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी वैष्णव या व्रताचे पालन करतात. ते भगवंताकडे अन्य भौतिक भोगांसाठी नव्हे तर त्यांची शुद्ध भक्ती मिळवण्यासाठी प्रार्थना करतात. या एकादशीपासूनच चातुर्मास प्रारंभ होतो. भगवंत या दिवशी शयन करतात, त्यामुळे ते उठेपर्यंत 4 महिने त्यांच्या गुणांचे श्रवण कीर्तन करून वैष्णव या व्रताचे पालन करतात. युधिष्ठिर महाराजांनी त्वरित श्रीकृष्णांना विचारले, भगवान कशा प्रकारे या विष्णुशयन व्रताचा अर्थात चातुर्मासाचे पालन करावे याविषयी आपण मला सांगावे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजन, ज्यावेळी सूर्य कर्क राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी अखिल ब्रह्मांडाचे पालक भगवान मधुसूदन झोपी जातात आणि ज्यावेळी सूर्य तुला राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा ते झोपेतून उठतात. शयन एकादशीपासून चातुर्मास प्रारंभ होतो. हे युधिष्ठिर महाराज, प्रातःकाळी लवकर उठून स्नानविधी उरकल्यावर भगवान श्री विष्णूंना पितांबर नेसवावा. भगवंताच्या बिछाण्यावर पांढरी चादर घालावी. भगवंतांना पंचामृत अभिषेक घातल्यावर त्यांना पुसून चंदनाचा लेप लावावा. त्यानंतर धूप दीप फुले अर्पण करून त्यांची पूजा करावी आणि त्यांना झोपवावे. चातुर्मास व्रत प्रारंभ आणि एकादशी, द्वादशी, पौर्णिमा, अष्टमी, संक्रांतीपासून करू शकतो. कार्तिक महिन्यातील द्वादशी चातुर्मास व्रत संपते. जी व्यक्ती चातुर्मास व्रताचे पालन करते ती भगवंताचे स्मरण करीत सूर्याप्रमाणे तेजस्वी असणाऱ्या विमानामध्ये बसून भगवंताच्या धामाला प्राप्त करते. जी व्यक्ती चातुर्मासमध्ये भगवंताच्या मंदिराचे त्यापुढील प्रांगणाचे मार्जन करते, वृक्षवेलींनी सुशोभित करते, तिला 7 जन्मा आनंद प्राप्त होतो. याच काळात भगवंतांना तुपाचा दिवा अर्पण केल्यास व्यक्ती समृद्ध आणि भाग्यशाली बनते. 108 वेळेस सकाळी, दुपारी, संध्याकाळी जी व्यक्ती मंदिरामध्ये गायत्री मंत्राचा जप करते ती व्यक्ती कोणत्याही पापमय कार्यात लागत नाही. वासुदेव त्या व्यक्तीवर प्रसन्न होतात आणि ती विष्णुलोकास प्राप्त होते. जी व्यक्ती विद्वान ब्राह्मणास 28 अथवा 108 मातीची भांडी भरून तीळ दान करते ती काया वाचा मन याद्वारे केलेल्या सर्व पापांपासून मुक्त होते. भगवान जनार्दन जोपर्यंत झोप घेतात तोपर्यंत व्रतधारी व्यक्तीने पलंगावर झोपू नये. 4 महिने मैथून करू नये. दिवसातून एकदाच अन्नग्रहण करायस हवा अथवा विनापरिश्रम जे काही प्राप्त होईल तेच खाण्याचे व्रत धारण करावे. चातुर्मासाच्या वेळी जो कोणी भगवान श्री विष्णूसमोर गायन करतो त्यास गंधर्व लोकाची प्राप्ती होते. जो गुळ वर्ज्य करतो त्यास पुत्रपौत्रादी होते. तेल वर्ज्य केल्याने व्यक्ती सुंदर बनते, त्यांच्या सर्व शत्रूंचा नाश होतो. जी व्यक्ती आपल्या आनंदासाठी फुलांचा वापर करीत नाही त्यास विद्याधर लोकाची प्राप्ती होते. पान खाण्याचे वर्ज्य केल्यास व्यक्ती निरोगी बनते. भगवान श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी जो दही दूध वर्ज्य करतो त्याला गोलोकाची प्राप्ती होते. जो नखे आणि केस कापत नाही त्यास व्यक्तीस प्रत्यक्ष भगवंताच्या चरणकमळांना स्पर्श केल्याचे पुण्य प्राप्त होते. जे भगवंताच्या मंदिराची परिक्रमा करतो तो हंस विमानामध्ये बसून भगवत धामाची प्राप्ती करतो. अशा पद्धतीने आपण देवशयनी आषाढी एकादशीची महात्म्य कथा ही श्रवण केलेली आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.